नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पाहूयात पुढील भाग. प्रिया त्या घरात कैद झाली होती, पण यावेळी ती त्याचं काही ऐकून घेणार नव्हती. त्याने फक्त काही दिवसातच आपला खरा चेहरा समोर आणला आणि तो बदलला आहे या गोष्टीवर विचार करून ती हसू लागली होती. त्याला आत्ताही फक्त तिचं शरीर हवं होतं, पण आपण तिला इतका त्रास दिला असतानाही या घरात मनाने खुलण्याची संधी द्यावी हा विचार त्याने कधी केलाच नाही. त्याला वाटत होतं की प्रिया नाईलाज म्हणून आली, तेव्हा आपण हवं ते करू शकतो आणि आपल्याला कोणीच काहीच म्हणू शकणार नाही. पण असं नव्हतं. यावेळी प्रिया पूर्ण जोर लावून त्याचा प्रतिकार करणार होती. मागील काही दिवस प्रियाशी सारांशचं बोलणं झालं नव्हतं. आज सारांशने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती आणि त्याने तिला फोन केला. त्याचा फोन येताच तिने रिसीव्ह केला आणि तो समोरून म्हणाला, "काय मॅडम, अलीकडे खूप व्यस्त राहू लागले आहेत. वेळच नाही तुमच्याकडे आमच्यासाठी?" प्रिया कणखरपणे बोलून गेली, "हो मग काय करणार ना, मोलकरीण आहे तर काम करावंच लागणार. मोलकरणीला सुट्टी थोडी असते. शेवटी तो राहायला खायला देतो, ते उपकार कसे फेडणार ना?" सारांशला कळलं नव्हतं की तिचा मूड खराब आहे. ती गंमत करत आहे असंच वाटलं, म्हणून तो म्हणाला, "बरं ऐक ना प्रिया, तुझा पत्ता दे ना. काही दिवसात वाढदिवस आहे ना संध्याचा, तर गिफ्ट द्यायचं आहे." तिने थोडा मूड ठीक केला आणि म्हणाली, "सारांश, आता नको देऊ तिला. आधीच भरपूर ड्रेस घेतले आहेत सर्वांनी, त्यात तू आणखी नको घेऊ प्लीज." आणि तो रागावत म्हणाला, "सरळ म्हण ना, माझं गिफ्ट नकोय किंवा मग तुला पत्ता द्यायचा नाहीये." तीही त्याच्या बोलण्यावर नाराज होत म्हणाली, "तसं नाही आहे रे. खरं तर आम्ही घर शिफ्ट करतोय ना काही दिवसात, तर इकडचा पत्ता देऊन काही फायदा नाही आहे. आणि तिकडचा द्यायचा झाला तर आधी शिफ्ट होऊ दे, मग देते. कारण तुझं गिफ्ट रिसीव्ह करायला सुद्धा तिथे कोणीतरी हवं ना." तो थोडा शांत होत पुन्हा म्हणाला, "पण गिफ्ट वाढदिवसाला दिलं जातं ना, मग नंतर देऊन काय फायदा? त्यापेक्षा एक काम कर, मी पैसे पाठवतो, तू तिला काय हवं ते घेऊन दे." "नको रे, आहे तिच्याकडे खूप काही," प्रिया म्हणाली. पण सारांशच्या हट्टासमोर तिचं काहीच चाललं नाही आणि तिने पैसे घ्यायचं मंजूर केलं. सारांशचा मूड ठीक झाला होता आणि तो तिची खेचत म्हणाला, "काय मॅडम, अलीकडे नवीन फ्लॅट घेत आहात तर त्याचं काम करण्यातच व्यस्त असता. आमच्याकडे तर लक्षच नसतं कुणाचं. नवीन घरासोबत नवीन स्वप्नसुद्धा सजवायचा विचार आहे वाटतं." त्याचं बोलणं ऐकून प्रिया स्वतःचा राग शांत करून म्हणाली, "तिने मेसेज केला नाही तर?" समोरून सारांश लगेच म्हणाला, "बोला बोला." आणि न राहवता ती रागावत म्हणाली, "हो, सजवत आहे स्वप्न. सर्वही तेच बोलतात आणि तूही तसंच बोल. मला वाटलं तुला तरी माझ्या मनातलं कळेल, पण तूही त्यांच्यासारखंच बोलत आहेस. तुला काय माहिती रे मी इथे कशी जगत आहे. असा एकही क्षण नसतो जेव्हा मला या घरात राहण्याची भीती वाटत नाही. चाळीमध्ये राहत आहे तेव्हा लोक काय म्हणतील म्हणून तो काहीच बोलत नाही. पण नवीन घरी गेल्यावर तो काय काय करेल याबद्दल जेव्हा विचार येतो ना, तेव्हा माझी काय स्थिती होते ना, नाही कळणार तुला." तिकडे आजोबांना फोन केला, आठवण येते म्हणून, तर ते म्हणाले, "दुसऱ्या मुलाचा विचार करा. मोहित तर आधीच टपून बसला आहे. मावशी काका सर्वांना तेच हवं. मी काय खेळणं आहे का रे? जेव्हा वाटलं तेव्हा वापरायला." मला वाटायचं कधीतरी की शुभम समजून घेईल, पण त्यानेही मोहितची साथ दिली. तेव्हा वाटायचं की शुभम असं का वागतो आहे. त्याचं उत्तर मला इथे आल्यावर मिळालं. मोहितने माझ्या नावावर पॉलिसी काढली आहे. त्याचा 50 लाखांचा अपघाती विमा आहे. त्याची नॉमिनी मी आहे. घराची नॉमिनी मी आहे. हे जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा शुभमला वाटलं की हा बदलला आहे आणि त्याने मागचं सर्व विसरून मला फक्त ह्या मोहापायी इकडे पाठवून दिले. शेवटी त्यानेही सिद्ध केलंच. मी ओझंच होते सर्वांवर आणि सर्वांनी मला ठेवून उपकार केले आहे. अजून कोणते स्वप्न रंगवू ते सांग." सारांशला काय बोलावे तेच कळत नव्हतं. समोर शब्द बोलणंही योग्य नव्हतं. तो फक्त शांत ऐकत होता आणि ती पुन्हा म्हणाली, "तूही पुरुषच ना शेवटी, काय बोलणार म्हणा तुला." तेवढ्यात तिच्या दारावर कुणीतरी आलं आणि तिने सारांशला तसं सांगून फोन ठेवून दिला. इकडे अजूनही सारांश तिच्या शब्दात हरवला होता. तिच्या प्रत्येक शब्दात वेदना होत्या आणि त्यास एक कारणही होतं. तोच होता, तो विचार करतच होता की समोरून मेसेज आला, "सॉरी सारांश, सर्वांचा राग तुझ्यावर निघाला, पण दुसरं आहे तरी कोण मला हक्काने रागवायला. मागच्या काही दिवसात असं खूप काही घडलं ज्याने डोकं बधीर होऊ लागलं होतं आणि तू गमतीत म्हणाला ना, हे विसरून गेले आणि पूर्ण राग तुझ्यावर निघाला. सॉरी पुन्हा एकदा. तुला वेळ देऊ शकत नाही आहे त्यासाठी सॉरी. पुढच्या वीकमध्ये घर शिफ्ट करायचं आहे आणि तिथे संध्याचा वाढदिवस करणार आहोत. सो पुढचे काही दिवससुद्धा मला नाही जमणार बोलायला. सॉरी मोहित बाहेर आला आणि घरातल्या काही वस्तू घ्यायला बाहेर जातोय, सो नाही बोलू शकत. सॉरी आणि काळजी घे." त्याने मेसेज वाचला आणि फोन बाजूला ठेवून दिला. त्याला वाईट नक्कीच वाटलं होतं, पण तिचं ऐकून त्यालाही भीती जास्त वाटू लागली होती.
त्या दिवसानंतर प्रियाशी त्याचं बोलणं फारच कमी झालं होतं. ती रात्री थोडा वेळ ऑनलाईन यायची आणि पुन्हा परत जायची. तर सारांशनेही ऑनलाईन येणं बंद केलं होतं. काही दिवसातच त्यांनी घर शिफ्ट केलं आणि संध्याच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू झाली. एक तर नवीन घर आणि त्यात संध्याचा वाढदिवस म्हणजे नक्कीच खास क्षण होते. या सर्व दिवसात प्रिया आज पहिल्यांदाच खूपच खुश भासत होती. आपल्या लेकीच्या चेहऱ्यावर इतका आनंद बघून तिचे डोळे भरून यायचे. आणि हा पहिलाच वाढदिवस ती संध्यासोबत साजरा करत असल्याने तो आणखीनच खास होता. मोहित आणि प्रियाने तिच्या सर्व खास लोकांना वाढदिवसाला बोलावले होते, पण प्रियाने सारांशला काही बोलावले नव्हते. शेवटी वाढदिवस आला आणि सर्वात आधी त्याने तिला विश केले. प्रियानेही तिच्याकडून त्याला उत्तर दिले. त्याच्याकडून गिफ्ट म्हणून संध्याला प्रियाने टेडी घेऊन दिला होता आणि संध्या त्या टेडीबरोबरच दिवस घालवत होती. रात्री 12ला विश केल्यावर तो तिला म्हणाला, प्रिया, तू सर्वांना बोलवलं पण मला नाही, विसरली वाटतं. आणि तिने मेसेज केला, विसरली नाही रे, जाणूनच नाही बोलवलं मला. तुला कोणासोबत आणायचं नाही म्हणून तू इथे कधीच येऊ नकोस हीच माझी इच्छा असेल. कारण तू इकडे आलास आणि यांना कळलं तू कोण आहेस तर ते तुला जिवंत सोडणार नाही. म्हणून तू तिथेच राहा. तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मला आणखी काहीच नाही. तिचं बोलणं योग्य होतं तरीही त्याला थोडा त्रास झाला होता. म्हणून रागात त्याने शुभरात्रीचा मेसेज करून झोपायला जात असल्याचे सांगितले. सकाळ झाली. सकाळी त्याने जाणूनच तिला मेसेज केला नव्हता आणि प्रियाचाही मेसेज आला नव्हता. मेसेज केला नाही, उलट तिने संध्याचे काही फोटो स्टेटसवर ठेवले होते. तो त्या फोटोत दोघांना पाहून खूप खुश होता, पण तिने स्वतःहून त्याला मेसेज करावं असं देखील वाटत होतं. तरीही तसं काहीच होत नव्हतं. त्यामुळे त्याचा मूड खराब झाला होता आणि त्याने फोन बाजूला ठेवून दिला. आज संध्या इतकी व्यस्त होती की तिला त्याची आठवण झाली नव्हती आणि रागात त्यानेही तिला मेसेज केला नाही. सारांश ऑफिसवरून परतला होता तरीही तीच स्थिती होती. आता तर त्याला मोबाईलकडे लक्षसुद्धा द्यावंसं वाटत नव्हतं. म्हणून रागात मोबाईल बंद करून तो टीव्ही पाहू लागला. त्याची जेवायचीही इच्छा नव्हती, पण आई ओरडणार म्हणून त्याने थोडं खाऊन घेतलं आणि बेडवर जाऊन पडला. बेडवर पडला तरीही झोप त्याला काही येत नव्हती. राहून राहून तिला मेसेज करावा असं वाटत होतं, पण तो तिला टाळत होता. शेवटी न राहून त्याने मोबाईल ऑन केला आणि सर्वात आधी तिचाच मेसेज त्याला आला. त्याने मेसेज ओपन करून पाहिले तर तिने केक सेंड केला होता आणि त्याखाली लिहिले होते, सॉरी सारांश, आज लेकीचा वाढदिवस आहे ना, तर वेळच मिळत नाहीये. सर्व काही माझ्यावर आलं आहे. शिवाय संध्या पण मला क्षणभर सोडत नाहीये. मला माहीत आहे मी आज तुझ्याशी बोलले नाही म्हणून रागावला आहेस, पण खरं सांगू, तू माझ्या जवळच आहेस, इथेच, म्हणून तुला बोलवलं नाही. आणि हा केक खाऊन मूड ठीक करून घे. आज बहुतेक मला आवरताना उशीर होईल, सो वाट पाहू नको. सॉरी आणि आय लव्ह यू सो मच. काळजी घे. तिचा मेसेज असून त्याचा राग कुठेतरी दूर पळून गेला होता. त्यानेही तिला शुभरात्री म्हणून मेसेज केला आणि तिचे स्टेटस पाहू लागला. आज प्रियाने आपल्या मुलीसोबत जुने नवीन सर्व फोटो शेअर केले होते आणि त्या सर्व फोटो तिचा चेहरा खुलून निघाला होता. तिची मस्ती असो की नटणं सजणं, आज सर्व काही फक्त संध्यासाठीच होतं. त्या दोघांना सोबत बघून आज त्याच्या मनात समाधान निर्माण झालं होतं, कारण ह्यासाठीच तर त्याने तिला मोहितकडे पाठवले होते. आणि आज पहिल्यांदा सारांश गिल्टमधून बाहेर येऊन हसत होता. त्याच्या प्रत्येक फोटोमध्ये तो हरवत गेला. काही क्षण तर त्याला तिच्या खुश असण्यावर विश्वास बसत नव्हता आणि त्या दोघींना इतका आनंदी बघून त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तेच अश्रू घेऊन तो बेडवर पडला. आज खूप दिवसांनी त्याला समाधानाची झोप येणार होती. संध्याच्या वाढदिवसानंतर प्रिया फार खुश राहू लागली. बहुतेक तिने तिच्याकडे पाहूनच नवीन आयुष्याची रूपरेषा आखली होती. त्या व्यतिरिक्त तिला काहीच नको होतं. शिफ्टिंग झाल्यापासून प्रिया थोडी फ्री राहू लागली होती. त्यामुळे पुन्हा एकदा दोघेही रोज बोलू लागले होते. एकमेकांशी बोलता बोलता त्यांचे दिवस कसे निघून जात होते हे त्यांना सुद्धा कळत नव्हतं. जणू ही पर्वणीच होती दोघांसाठी. प्रिया ही मनमोकळेपणे बोलू लागली होती आणि त्यामुळे सारांश देखील आनंदी राहू लागला होता. सुमारे महिनाभर झाला होता तर प्रत्येक दिवसात ते कॉलवर बोलले होते आणि तिला आता कसलाही त्रास होणार नाही असं त्याला वाटू लागलं होतं आणि त्याची भीती कमी होऊ लागली. विशेष म्हणजे प्रिया आता त्याला रोज काहीही घडलं तरी सांगत होती, त्यामुळे तो बिंदास झाला होता. महिना उलटून गेला. सारांशने आजही तिला सकाळी मेसेज केला आणि दुपारी 12पर्यंत त्यांच्यात नीट बोलणं झालं नाही. तिच्याशी एकदा बोललं की त्याचा दिवस फार सुंदर जात असे, त्यामुळे आजही त्याचा दिवस छान जाणार यात शंका नव्हती. प्रियाशी बोलून झाल्यावर तो आपल्या कामात व्यस्त झाला तर प्रिया आपल्या कामात. जेव्हापासून प्रिया आनंदी राहू लागली होती
तेव्हापासून तो आपल्या कामात मन लावू लागला होता आणि बॉस पण त्याच्यापासून खुश होते. आजही काहीसं असंच वातावरण होतं. काम करता असताना देखील त्याच्या मनात एकदा तरी प्रियाचा विचार येऊन जायचा आणि जो मनातून खुश व्हायचा. आजही काम करण्यात दिवस कसा गेला ते त्याला कळले नाही. जॉबला सुट्टी झाली आणि तो घरी परतला. आईला चहा टाकायला सांगून तो फ्रेश व्हायला वॉशरूमला गेला. तिकडून परत आल्यावर त्याने आरशावर नजर टाकली आणि स्वतःवरच हसू लागला. आज साहेबांचा मूड फार मस्त आहे वाटतं. आणि हे बघून त्याच्या आईलाही फार आनंद झाला होता. सारांशने फ्रेश होता चहा घेतला आणि तिला मेसेज केला, पण तिला मेसेज पोहोचलाच नाही. त्याला वाटलं की ती कामात व्यस्त असेल म्हणून काळजी न करता मोबाईल बाजूला ठेवला. तेवढ्यात त्याला एका मित्राचा फोन आला. मित्रच काहीतरी काम अडकून होतं हे त्याने सारांशला सांगितलं आणि सारांशनेही त्याचं काम करून द्यायला हरकत घेतली नाही. त्याने लॅपटॉप हाती घेतला आणि काम करू लागला. साधारणतः तासाभरात काम आटोपणार होतं, पण काही एरर आल्याने तेच काम पूर्ण करायला त्याला 3 तास लागले होते. काम करून झाल्यावर तो खूप थकला होता. त्यामुळे लॅपटॉप बाजूला ठेवून त्याने जेवण करून घेतले. एवढ्या वेळात त्याचं मोबाईलकडे लक्ष गेलं नव्हतं, पण जेवण केल्यावर त्याने मोबाईल बघितला आणि त्याला लक्षात आलं की अजूनही तिला मेसेज गेला नाहीये. त्याला थोडी काळजी वाटत होती, पण तो आज खूप थकला असल्याने तिची वाट पाहण्याऐवजी त्याने झोपण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना त्याने पुन्हा मेसेज केला, पण तरीही तिला काही मेसेज गेला नाही. मोहित ऑफिसला 10ला जात असे, त्यामुळे तिने 10 वाजण्याची वाट बघितली आणि कॉल केला, पण तिचा मोबाईल बंद येत होता. त्याने 2-3 वेळा कॉल केले, पण स्थिती तीच होती. त्याचं मन फारच घाबरत होतं. ऑफिसला असतानाही त्याने तिला बरेच कॉल केले होते, पण परिस्थितीत काहीच बदल झाला नव्हता. कसं तरी वेळ ऑफिसला काढून तो घरी परतला. या वेळेत त्याने कितीतरी कॉल, मेसेज केले, पण काहीच फायदा झाला नव्हता. ही स्थिती सुमारे 3 दिवस झाली होती. काहीतरी नक्की झालंय हे त्याला कळून चुकलं होतं. आजची वाट बघून आपण तिने दिलेल्या पत्त्यावर जायचं त्याने ठरवलं. आज शेवटचा पर्याय म्हणून त्याने कॉल लावला आणि सुदैवाने कॉल लावला. तिने कॉल उचलताच तो ओरडत म्हणाला, "प्रिया वेडी आहे का? कुणी असेल मोबाईल बंद करून बसते का? आम्हाला काही काळजी वाटते की नाही तुझी? इतके दिवस कोणी मोबाईल बंद ठेवतं का?" तरी तो काहीच बोलत नाहीये हे पाहून तोच म्हणाला, "बोलशील का आता?" आणि ती हळूवार आवाजात म्हणाली, "तब्येत ठीक नव्हती रे, म्हणून नाही जमलं. तू काळजी नको करू, मी ठीक आहे." तिच्या शब्दात त्याला जाणवत होतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे आणि तो विचार करून म्हणाला, "तू ठीक आहेस तर मग बरं आहे, पण मला खात्री करू दे तू ठीक आहेस याची. त्याची व्हिडिओ कॉल कर. मी फक्त 1 मिनिट पाहीन तुला, मग फोन ठेवून देईल." व्हिडिओ कॉल ऐकताच ती जरा गोंधळली आणि हडबडीत म्हणून गेली, "तुला विश्वास नाहीये का माझ्यावर? मी ठीक आहे सांगितलं ना. मला जास्त वेळ बोलता येणार नाही, मी ठेवते फोन." आणि तो ओरडत म्हणाला, "प्रिया तुला माझी शपथ, कॉल ठेवलंस तर बघ. माझं मन घाबरत आहे. मला एकदा बघायचं आहे तुला. मी तुला शपथ दिलेली आहे, तेव्हा आता व्हिडिओ कॉल करावाच लागेल." तिला कळून चुकलं होतं की सारांशला टाळाटाळ करणे जमणार नाही, म्हणून इच्छा नसतानाही तिने कॉल करायला होकार दिला. पण एक गोष्ट सांगायला विसरली नाही. सारांश फक्त 1 मिनिट त्यावर नाही बोलणार. त्यानेही होकार दिला आणि 1 मिनिटाने तिने त्याला कॉल केला. व्हिडिओ कॉलवर तिला पाहून त्याला समाधान मिळालं होतं. ती छान दिसते हे पाहून त्याची शंका चुकीची ठरू लागली होती. ते फोन ठेवणारच तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तिने कधी नव्हे ती डोक्यावर ओढणी घेतली होती आणि न राहता त्याने विचारलं, "आज ओढणी का घेतली आहेस?" अंगावर ओढणीच नाव काढताच ती जरा घाबरली आणि हे त्याच्या चणाक्ष नजरेने अचूक हेरलं. त्याने ओढणी नीट केली आणि त्याला म्हणाली, "थंडी वाजते आहे रे, म्हणून घेतली आहे." तिने ओढणी नीट केलं तरी क्षणभर तिच्या बोलण्यावर त्याला विश्वास बसला असता, पण ओढणी नीट करताना त्याला तिच्या मानेवर काहीतरी लागून दिसलं आणि तो म्हणाला, "ठीक आहे, पण ते तुझ्या नजरेला काय झालं ते सांग आधी." ती नजर चोरत त्याला म्हणाली, "कुठे काय?" आणि तो रागावत म्हणाला, "मग दिसलं ते. ओढणी खाली कर, मग दाखवतो तुलाही." तिला काहीच सुचत नव्हतं, म्हणून ती म्हणाली, "सारांश मला काम आहे, नंतर बोलू." त्यावर तो रागावत म्हणाला, "ठीक आहे, नाही द्यायचं उत्तर तर नको देऊ, पण मानेवर काय लागलं आहे हे जाणून घ्यायला मी सरळ तुझ्याकडे येते." ती घाबरतच म्हणाली, "नको नको." मग तो म्हणाला, "चल मग ओढणी खाली कर." ओढणी खाली कर म्हणताच तिने साठवून ठेवलेले अश्रू बाहेर आल्याने तिने हळूवार ओढणी काढायला सुरुवात केली. ओढणी जसजशी खाली जाऊ लागली
सारांश तिच्याकडे बघून शॉकच झाला आणि त्याच्या डोळ्यात अपशकूच अश्रू आले. तिच्या मानेवर फक्त रक्त एक जखम नव्हती, तर कुणीतरी चावल्याची कितीतरी चिन्ह होती. त्याला काय कळून चुकलं होतं की काय झालं आणि रडतच तो म्हणाला, हे असं कसं झालं प्रिया? तो रडताना पाहून तिलाही अश्रू आवरता आले नाही आणि ती म्हणाली, बघ ना सारांश, जी भीती होती तेच झालं. शेवटी त्याने जनावरासारखं ओरबाडलं रे मला. त्या दिवशी मी तुझ्याशी बोलून काम आवरलं. संध्याही शाळेत गेली होती म्हणून निवांत पडले होते, पण त्याची तब्येत बरी नाहीये हे कारण सांगून तो घरी आला. मलाही त्याची तब्येत बरी नाहीये म्हणून वाटलं आणि त्याला चहा घेऊन मी पुन्हा बेडवर पडली आहे. तर मी पुन्हा बेडवर पडले. माझा डोळा लागणारच होता की त्याने माझ्या छातीवरून हात फेरायला सुरुवात केली. माझ्या ते लक्षात येताच मी त्याला बाजूला ढकलून दिले आणि उठू लागले, पण त्या दिवशी तो काहीच ऐकणार नव्हता. त्याने माझे दोन्ही हात घट्ट धरले आणि पुन्हा बेडवर पाडले. मी प्रतिकार म्हणून त्याच्या कानाखाली 2 मारल्या, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलट त्याने बळजबरी करून मलाच 2 मारल्या आणि त्याचा हात पडताच मी कमजोर पडले. दिवसात चांदणे दिसू लागले मला. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायचे होते की त्याने माझे कपडे फाडून टाकले आणि त्याचा हात पकडताच कमजोर पडले. दिवसात चांदणे दिसू लागले मला. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतच होते की त्याने माझे कपडे फाडले. हवं ते साध्य करून घेतलं. कितीतरी वेळ ओरडत होते, पण त्याने काहीच ऐकलं नाही. सारांश इतके दिवसाचा राग म्हणून त्याने पूर्ण शरीरावर चावे घेतले. मी वेदनेने तडफडत होते, पण त्याने मला सोडलं नाही. उलट जास्तीत जास्त क्रूर वागत होता तो. किती वेदना झाल्या सारांश, काय सांगू. त्या दिवसापासून तो रोज मुलीला शाळेत सोडून घरी परत येतो. मी नाही ऐकलं तर मारतो मला, पण त्याला हवं ते मिळवतोच. मागचे 2 दिवस त्याने तेच घडत आहे. खूप त्रासदायक आहे हे सर्व माझ्यासाठी. तुला हे ऐकल्यावर त्रास होईल म्हणून मी मोबाईल बंद ठेवला होता. पण सारांश, मी काहीच करू शकले नाही रे. शेवटी एका स्त्रीची शक्ती कमी पडली रे सारांश, कमी पडलं. कभी महकती थी फूलों की खुशबू, देना मेरी चाहत थी आज बेरंग सी हो गई है मेरी, बता दे क्या सजा है मेरी चाहत की. तिचं बोलणं ऐकून त्याच्या अंगातले त्राणच हरपून गेले. तिच्याशी काय बोलावं आणि काय नाही याचा तो विचार करत होता. प्रिया फक्त अश्रू गाळत होती, तर तशी स्थिती त्याचीही होती. प्रियाला अशा अवस्थेत पाहणं त्याला जमले नाही आणि त्याने फोन ठेवून दिला. प्रियाने नंतर त्याचा कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाईल आता बंद येत होता. ती मनातून फारच घाबरली होती आणि एकावर एक कॉल करत होती, पण त्याचा नंबर काही सुरू झाला नव्हता. सारांशने फोन बंद केला तेव्हापासून ती त्याला फोन करत होती, पण त्याचा फोन काही लागत नव्हता आणि तिला आणखीनच चिंता वाटू लागली. तिला माहिती होतं की सारांश जरी शांत असला तरी माझ्यासाठी तो काहीही करू शकतो. म्हणून तिला जास्त भीती वाटत होती आणि म्हणून ती पुन्हा पुन्हा कॉल करू लागली, पण त्याचा काही फायदा झाला नव्हता. सकाळची दुपार आणि दुपारची सायंकाळ झाली होती, पण त्याचा फोन काही लागला नव्हता. ती फारच रडवेली झाली होती आणि तशीच दिवसभर रडत बसली होती. सायंकाळचे 6 वाजले होते आणि डोअरबेल वाजली. मोहितची येण्याची वेळ झाली होती, त्यामुळे तोच आला असेल असं समजून ती दार खोलायला बाहेर गेली. तेव्हा डोअर ओपन केलेच होतं की तिला समोर सारांश दिसला. सारांशला पाहताच ती स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतले. काही क्षण दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. ती रडता रडताच म्हणाली, कुठे होतास? मी किती कॉल केले तुला. तुला किती काळजी वाटत होती तुझी, तुला काय माहिती. आणि तोही रडताच उत्तरला, मग मला नाही वाटणार का तुझी काळजी. जेव्हा तुझं बोलणं ऐकलं तेव्हा ऑफिसला निघालो होतो, पण बोलणं ऐकून अंगावर काटे आले की तुझ्याजवळ येण्यापासून थांबवू शकलो नाही आणि सरळ फ्लाईट घेऊन इकडे आलो तुला माझ्यासोबत न्यायला. ती जोराने ओरडत म्हणाली, मला सोबत न्यायला? तर सारांश तिच्या बेडरूममध्ये जात म्हणाला, हो तुला न्यायला आलोय. आता नाही ठेवणार मी तुला इथे एक क्षण पण नाही. घरी जे होईल ते मी बघून घेईल, पण या नरकात एक क्षणही तुला ठेवायचं नाही मला. तो बेडरूममध्ये जाऊन काहीतरी शोधत होता आणि प्रियाचं लक्ष घड्याळाकडे गेलं. मोहित केव्हाही घरी येईल हे तिला समजलं होतं, म्हणून ती म्हणाली, काय शोधत आहेस तू? बॅग शोधतोय का? कपडे भरायला? तुला सोबत न्यायचं आहे ना म्हणून. तो उत्तरला. ती फारच घाबरली होती आणि ती त्याच्या हात पकडत म्हणाली, सारांश, आपण यावर उद्या बोलू. आता इथून जा प्लीज, कारण तो केव्हाही येऊ शकतो आणि त्याने तुला इथे पाहिलं तर मारून टाकेल. प्लीज माझ्यासाठी इथून जा. तो तिचा हात पकडत म्हणाला, प्रिया, आज जे होईल ते होऊ दे, पण आज मी परत जाणार नाही. तुझं खूप ऐकलंय आजपर्यंत. नाही केली अपेक्षा की नाही सजवले स्वप्न, पण आज जे घडते ते पाहून शांत नाही राहू शकत. आज माझं मृत शरीर इथून जाईल किंवा मग तू चल माझ्यासोबत. सारांशला हट्टाला पेटला होता. हे पाहून ती त्याच्या पायावर पडत होती. सारांश, आपण बोलू यावर उद्या प्लीज. आता जा. आपल्याला सोबत बघून तो काय करेल याची शाश्वती नाहीये.
प्लीज ऐक माझं. त्याने तिचा खांदा धरून वर उभे केले आणि काही बोलणार तेवढ्यातच बेल वाजली आणि प्रियाचे हात पाय थरथर कापत होते. सारांश तिला हॉलमध्ये घेऊन आला होता, पण प्रियाची दार उघडण्याची काही हिंमत होत नव्हती. तो काय करेल याच विचाराने तिने अवसान गळून पडले होते आणि सारांशने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. तिला तिकडे बेल वाजवून कुणीच दार उघडत नाही म्हणून मोहितने आपल्याकडे असलेल्या चावीने दार उघडले. तो आत आलाच होता की समोर सारांश तिचा हात पकडून उभा आहे. हा नजारा समोर दिसला. त्याच्या डोळ्यात राग होता आणि त्याच रागात तो म्हणाला, तू इथे आहेस, मग दार का उघडला नाहीस? आणि हा कोण आहे? प्रिया अडखळत बोलून गेली. मोहित, हा माझा मित्र आहे. माझी तब्येत बरी नाहीये म्हणून पाहायला आला होता. मोहित जरा रागातच पाहत पुन्हा म्हणाला, मित्र आहे तर हात का पकडला त्याने तुझा? असं म्हणताच प्रियाने त्याचा हात सोडला. पण प्रिया पुढे उत्तर देणार तेवढ्यात सारांश उत्तर देत म्हणाला, मी प्रियाला कायमस्वरूपी घेऊन जायला आलो आहे म्हणून तिचा हात पकडून आहे. त्याचे शब्द ऐकताच मोहितने त्याची कॉलर धरली आणि 2 कानाखाली मारत म्हणाला, साल्या, माझ्याच घरी येऊन माझ्याच बायकोला घेऊन जातो म्हणत आहेस? इतकी हिंमत तुझी? त्याने सारांशला 2 मारल्या तरी त्याने काहीच म्हटलं नाही, तर प्रिया त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. सारांशने जरी त्याच्यावर हात उचलला नव्हता तरी तो म्हणाला, बायको समजतोस का तिला? की संपत्ती आहे तुझी? कधी समजून घेतलंस तू तिला? एका मुलीवर जबरदस्ती करून मर्दपणा दाखवतोस आणि बायको म्हणतोस? लाज कशी वाटत नाही तुला? हीच आहे का तुझी मर्दांगी? त्याचं बोलणं ऐकून तो आणखीनच रागावला होता. त्याचे डोळे लालभडक झाले होते आणि त्याच आवेशात तो म्हणाला, साल्या, माझी मर्दांगी काढतोस? थांब, तुला दाखवतोच मर्दांगी. माझ्याच घरी येऊन मला बोलायची हिंमत करतोस? इथून आज जिवंत जाऊ देईल तर तुला शिव्या देतच. मोहितने त्याचा हात पकडून जोराने ढकलून दिले. तो जाऊन भिंतीला आपटला. मोहितचा राग इथे शांत झाला नव्हता. इथून तो लाथेने त्याला तुडवत होता. लाथेने कधी पोटावर तर कधी कमरेवर तो त्याला मारत होता. सारांश वेदनेने ओरडत होता, पण त्याचा रागही कमी होत नव्हता. जणू त्याने त्याला संपविण्याचा प्रयत्नच आणि प्रणय घेतला होता. अशा तऱ्हेने तो त्याला तुडवत होता. प्रिया हार बघून फारच घाबरली होती म्हणून मोहितला अडवण्याची प्रयत्न करत होती, पण त्याने तिलाही बाजूला ढकलून दिले आणि त्याला सतत मारत राहिला. सारांशच्या शरीरातून रक्तच रक्त वाहू लागलं होतं. प्रियाने पाहिलं आणि हिंमत करून स्वतःची संपूर्ण ताकद लावून तिने मोहितला बाजूला ढकलून लावले. तो बाजूला जाऊन टेबलवर पडला आणि त्याच्या डोक्याला लागल्या. त्याच्या डोक्यातूनही बरंच रक्त सांडू लागलं होतं. तिने त्याला ढकलून दिलं. त्यानंतर प्रियाचं मोहितकडे लक्ष नव्हतं. सारांशचं रक्तबंबाळ पाहून ती त्याला म्हणाली, सारांश, तू ठीक आहेस ना? चल आपण डॉक्टरकडे जाऊ. प्रियाने मोहितला ढकलून दिलं. एवढंच नाही तर त्याला लागून असतानाही ती एका परपुरुषाची काळजी घेते हे बघून त्याला राग अनावर झाला आणि रागातच तो काहीतरी शोधू लागला. त्यावेळी प्रियाचं मोहितकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती सारांशला उठवायचा प्रयत्न करत होती, तर इकडे मोहितचा संताप झाला होता. मोहित त्याला मारण्यासाठी काहीतरी शोधत होता आणि त्याच्या हातात चाकू लागला. तो चाकू धरून त्याच्याकडे जाऊ लागला. त्या क्षणी फक्त सारांशला संपवून टाकेन हाच त्यांचा विचार होता. प्रिया त्याला घेऊन दाराकडे जात होती. तेवढ्यात काहीतरी पाहण्याचा आवाज आला तिला आणि तिच्या लक्षात आलं की तो चाकू सारांशवर हल्ला करतोय. तिने ते बघितलं आणि त्याने बाजूला ढकलून दिले. सारांश खाली पडला, पण चुकून तो चाकू प्रियाच्या पोटात घुसला होता. सारांश ते सर्व पाहत होता आणि प्रिया खाली जमिनीवर पडली. प्रियाची नजर आत्ताही त्याच्या रक्तबंबाळ शरीराकडे होती, तर सारांशला क्षणभर काय सुरू आहे तेच कळत नव्हतं. त्याला शॉकच लागला होता. सारांशच्या तोंडून शब्द फुटत नव्हते, पण डोळ्यात अश्रू होते. त्याच अश्रूंना ताकद बनवून पूर्ण हिंमत एकवट होऊन तो बोलून गेला, इश्क बर्बाद ही सही, कर लूँ एक बार चाहे मौत से नवाजे, मुझे जिंदगी फिर भी आखिरी सांस तक रहेगा तुझसे प्यार. तर प्रेक्षकांनो, ही होती आजची कहाणी. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. नुसतं कहाणी बघून बॅक जाण्यापेक्षा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.